राज्याच्या राजकारणात येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना त्यांच्याच मोठ्या मुलीनं आव्हान दिल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. लोकसभा निवडणुकीनंतर या वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. राज्यात काका विरुद्ध पुतण्याच्या राजकारणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं समोर येतात. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा 12 सप्टेंबरला गडचिरोलीत येणार असून याच कार्यक्रमामध्ये भाग्यश्री आत्राम पक्षप्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्यानंतर बाबा आत्राम यांना मंत्री करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढायची आहे. त्यावरूनच वडील आणि मुलीमध्ये वाद सुरू झाला होता. त्यांनी लोकसभेची इच्छा केली होती, मात्र त्याविषयीची गणितं त्यांना जुळवून आणता आली नाहीत. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आणि यावरूनच वडील आणि मुलीमध्ये नवा संघर्ष उदयाला आला. भाग्यश्री आत्राम यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भाग्यश्री यांचं तिकीट जवळपास कन्फर्म मानलं जात आहे. त्यामुळे आता या वडील विरुद्ध मुलगी सामन्यात कोण जिंकतंय हे येत्या काळात पाहावं लागेल. तुर्तास इतकंच.